खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. खिद्रापूर गावकऱ्यांच्या घरांवर, हक्कावर आणि भवितव्यावर गदा येऊ देणार नाही. गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कायदेशीर लढाई मी लढेन. गरज पडल्यास उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, पण खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी, नागरिकांच्या हक्कासाठी मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ठाम ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी खिद्रापूर येथील बेमुदत धरणे आंदोलनाला भेट देताना दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या कारवाईविरोधात आणि गावकऱ्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी शनिवारी गावाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवकांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असले तरी ते गावातील नागरिक अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावावर मालमत्ता पत्रके, प्रॉपर्टी कार्ड तसेच शेतीची कागदपत्रे असे असताना काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामस्थांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावाला भारतीय पुरातत्व कायद्यातील 100 व 300 मीटर निर्बंधातून सवलत द्यावी, गावकऱ्यांच्या घरावर व मालमत्तेवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये आणि गावातील विकास कामांना तातडीने परवानगी द्यावी, अशा मागण्या घेऊन येथील ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनकर त्यांचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले, खिद्रापूरच्या प्रत्येक नागरिकांचा प्रश्न माझा स्वतःचा प्रश्न आहे. कोणत्याही कुटुंबियावर बेघर होण्याची वेळ येऊ देणार नाही. शासन, प्रशासन आणि न्यायालयीन पातळीवर जिथे जिथे पाठपुरावा करावा लागेल तिथे मी स्वतः पुढाकार घेईन. गावाचा ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांचे हक्क अबाधित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्ष कितीही मोठा असला तरी खिद्रापूरकरांनी घाबरून जाऊ नये. हा लढा मिळेपर्यंत मी खिद्रापूरकरांच्या जनतेसोबत पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. SK न्यूज, कुरुंदवाड.